तर मंत्री पंकजा मुंडेंनी देखील आज बीड आणि जालन्यामधल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली। पंकजा मुंडेंनी ट्रॅक्टर आणि बैलगाडीवर बसून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे। ट्रॅक्टरमध्ये बसून पंकजा मुंडे यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिनू हे उपस्थित राहिले। पंकजा मुंडेंनी कपाशी आणि सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष स्थिती पाहत शेतकऱ्यांची व्यथा बांधावर जाऊन ऐकून घेतली। पालकमंत्री पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। पंचनामे तातडीने करून मदत वितरणाची गती वाढवण्याबाबत अधिकारी वर्गाला आवश्यक सूचना दिल्या। तर यावेळी पुनर्वसनाची मागणी करणाऱ्या गोळे गावातील नागरिकांना मंगळवारी बैठक लावण्याचं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं। गोदा परिक्रमा मुंडे साहेबांनी केली तेव्हा मुंडे साहेब इथे आले होते। हे नुकसानची भरपाई करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि आम्ही भरपाई करू। पंचनामे तर करावेच लागेल ना, कारण शासनाचं रेकॉर्ड कसं तयार होईल नाही तर। तिकडे बीड मध्ये पाहणी करताना पंकजा मुंडेंनी बैलगाडीमधून प्रवास करत पाहणी केली। माझे सगळे तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी सगळे बांधावर गेले। लोकांच्या घरी जेवण नव्हतं, त्यांना राशन दिलं, कुणाला घोंगडी दिली, कुणाला कपडे दिले। आम्ही बांधावर आहेत। पंचनामे नको हे म्हणणं योग्य नाही। पंचनामे झालेच पाहिजे, हा मदत सर्वांना झाली पाहिजे असं तर आमचंही म्हणणं आहे आणि आम्ही त्याच भूमिकेचे आहोत। पाहणी दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडेंनी बीडमधील हिरापूर गावात शेतकऱ्यांच्या बांधावर बसून पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांसोबत दुपारचं जेवणही केलं।